रोपळे गटातून जे उमेदवार निवडून आलेत आपण आता त्यांच्याशी बातचीत करूया। त्यांचा जल्लोष चालू आहे मोठ्या प्रमाणात। नमस्कार ताई। नमस्कार। नाव काय तुमचं? सावली अतुल गायकवाड। तुम्ही निवडून आलात, काय सांगणार जनतेला? जनतेला सांगायचं आहे की प्रामाणिकपणे कामं करत राहायचं। आता मी विजय आहे ना, आमदार अभिजित आबा यांचा संपर्क करते मी सगळं। हे अभिजित पाटील साहेबांना तुम्ही विजय समर्पित केलेला आहे, निधी मिळेल का तुम्हाला? 100% मिळणार। पालकमंत्री म्हणतात तर निवडून आलेला आम्ही उमेदवारांना निधी देणार नाही। आम्ही प्रामाणिकपणे कामं करू, प्रामाणिकपणे कामं केल्यानंतर इथं निधी खिचून आणणार। बरं, आता तुम्ही जे तुमचे उमेदवार निवडून आले त्याच्यावर तुमचं काय मत आहे? कारण सुस्तेगानातील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठाम उभा राहिले व मतदान केलं, त्याच्यामुळे हा विजय अभिजित आबा पाटील। किती मतांनी निवडून आलं? 277। आता विकास गावाचा करणार का? टोटल गावाचाच नाही, सुस्ते गणाचा विकास आम्ही करणार आहे। किती जण आले निवडून? रोपळे जिल्हा परिषद गट पूर्ण निवडून आलेला आहे। जिल्हा परिषद उमेदवार व दोन्ही पंचायत समिती उमेदवार रोपळे गण आणि सुस्ते गण। गणेश पाटला सुपडा साफ झालेला आहे। सुपडा साफ जिल्ह्यात दमदार आमदार म्हणजे अभिजित पाटील, जे बोलतो ते करतो, धक्काशिवाय दुसरं कामच करत नाही। आमदार कुणी मॅचा लागून फक्त अभिजित पाटलाच्या कुणीही मॅच करून अतुल चव्हाण सुस्ते गटातला धान्यवाग अतुल चव्हाण, प्रत्येक विजयाचा शहाजा वाटा म्हणजे अतुल चव्हाण। आमदार अभिजित पाटील यांनी बोशे गटातील 3 पिढीची सत्ता उलटून लावली, त्याला खरा जिल्ह्याचा धान्यवाग आमदार अभिजित पाटील तो मागे बढो। कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया तर त्यांनी जल्लोष व्यक्त केलेला आहे।